मंडळी नमस्कार, आपण आहोत जुन्नरमध्ये आणि एक महत्त्वाची घटना मला तुम्हाला सांगायची आहे. खरं तर हल्ली प्रामाणिकपणा हा प्रत्येकाच्या आयुष्यातून संपत चाललेला आहे आणि हाच प्रामाणिकपणा इथं एका गोष्टीतून उघड झालेला आहे. मी आता ज्या एरियामध्ये आहे, साधारण आपण दाखवू या साईडला पुणे नाशिक महामार्ग आहे आणि मागच्या साईडला 14 नंबरचा जो जांबूत फाटा आहे त्याचा पुढचा भाग आहे. आणि रात्री एक घटना घडली, त्याच्यामध्ये प्रवास करणारे या ताई होत्या, चौधरी ताई आहेत. ताई, नेमकं काय घडलं? तुम्ही प्रवास करत होता, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आणि काय काय हरवलं होतं आणि ते कोणाला सापडलं आणि ते कसं मिळालं? कदाचित आपण म्हणतो ना, 5-10 रुपये जरी आपले पडले किंवा जवळची एखादी गोष्ट हरवली, ते त्याचा एक हे असतं आपल्याला, अरे ते कष्टाचे असतात. तुमचं बरेच काय डॉक्युमेंट होते, त्यानंतर पैसे होते, दागिने होते असं समजतंय. कसं तुमच्यापर्यंत ही गोष्ट आली? पोलिसांमध्ये वगैरे याची काही तक्रार केली होती का हरवल्यानंतर एखादी कोणाला? कारण काही गोष्टी हरवल्यानंतर मिळणं खूप अवघड असतं. तुमची पहिल्यांदा ओळख सांगा आणि नंतर काय घडलं, नेमकं कधी प्रवास करत होता, कुठं चालला होता हे पण सांगा. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आम्ही आमच्या गावी जळगावला चाललो होतो. तर दरम्यान डिक्की उघडल्यावर आमची बॅग पडली माझी. त्याच्यात माझा फोन होता. तर तो फोन आम्ही लावला सकाळी, तेव्हा यांनी उचलला, आशाताईंनी. आणि त्यांनी उचलला, त्यांनी सहकार्य केलं म्हणून आम्हाला ते मिळालेलं आहे. त्याचं पूर्ण श्रेय यांनाच जातं. काय होतं नेमकं टोटल तुमचं जे हरवलं होतं? काय काय गोष्टी होत्या? फोन होता आणि पैसे होते. पैसे किती होते साधारण? दागिने पण होते काही? नाही, दागिने नव्हते. नाही, दागिने. आशाताई, तुम्ही कुठल्या नेमक्या? म्हणजे 14 नंबर शिंदेमाळा. तुम्ही चालले होता सकाळी? नाही, आमचे मिस्टर चालले होते. तुम्ही चालले होते किती वाजता साधारण? सकाळी मला 6:30 वाजता ही बॅग भेटली रोडच्या कडेला, द्वारका नगरी येथे सापडली. हां, आणि त्याच्यामध्ये मी घरी आणली. मग आमच्या मिसेसला दाखवली. मग आम्ही ते पैसे मोजले, पण 15,420 रुपये ऐवज एवढा होता. मोबाईल होता, ते ब्लूटूथ होतं आणि चाव्या, ATM कार्ड, 3 ATM कार्ड होते त्याच्यामध्ये. मग ते यांना फोन केला. मग पहिला पुण्याहून आम्हाला फोन आला मॅडमचा, म्हणलं आम्हाला असं बॅग सापडली बा. मग बॅग सापडल्यानंतर मग ते म्हणजे त्यांनी तुम्हाला फोन केला असं मॅडम? हां. मग यांच्या मैत्रिणींनी यांना फोन केला, तेव्हा नंतर माहिती पडलं यांना का बॅग आमच्याकडे आहे म्हणून बा. बरं, मग यांना म्हटलं या आणि तुम्ही तुमची बॅग घेऊन जा. तुम्ही दरम्यान मग प्रवास किती लांब केला होता? म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस फोन झाला? 14 नंबर ते कांदारी फाट्यापर्यंत जातो आणि परत मागं येतो. नाही, तुमचं नाही, ताईंचा विचार. तुम्ही इथून मग कुठपर्यंत प्रवास केला होता आणि तुम्हाला ज्यावेळेस कॉल केला सकाळी त्यावेळेस कधी लक्षात आलं? आम्ही जवळजवळ 400 किलोमीटर पुढे गेलो होतो. तिथून तुम्ही माग आला इथपर्यंत? पण त्यांनी आम्हाला हमी दिली होती ना, म्हणजे आम्हाला भेटलेली बॅग, म्हणून आम्ही निवांत होतो. शिवजन्मभूमी आहे ही, तमाशा पंढरी पण आहे जवळच. आणि म्हणजे महाराष्ट्रातले 2 जे अष्टविनायक आहेत त्यातले ते 2 गणपती इथं आहेत. पण ह्या भूमीमध्ये अशा पद्धतीने आपली चोरी किंवा हरवलेली गोष्ट परत मिळते. लहानपणी आपण ऐकलेलं असतं, मामाचं पत्र हरवलं वगैरे ह्या गोष्टी. ज्यावेळेस तुम्हाला समजलं अरे कोणाच्या तरी प्रॉपर माणसाच्या हातात गेली आणि ती आता मिळणार आहे, त्यावेळेस काय भावना होती सुरुवातीला? आम्ही निश्चिंत होतो की आता आपली वस्तू आपल्याला मिळणार आहे, म्हणून आम्ही निवांत आलोय. तुम्हाला असं वाटलं नाही इथं 10 रुपये सापडलं तरी पटकन आपण खिशात टाकतो? हां, तुम्हाला वाटलं नाही की आपल्यालाच ठेवायत? नाही ना, असं कसं होईल? ते घेऊन आपण का मोठं होणार आहे का? असं नाही. बिलकुल. काय करते, शेतकरी का बिझनेसमन का काय? सलूनचं दुकान आहे माझं समोर, तुषार जेन्स पार्लर म्हणून. 40 वर्षापासून मी इथेच राहतो आणि प्रॉपर आपलं घरदार सगळं इथेच आहे. ही तुमची मित्रमंडळी दिसतात सगळी? ही गोष्ट त्यांनी तुम्हाला पण सांगितली असेल ना, तुम्ही सगळे जमला येतात या ठिकाणी? त्यांनी सांगितलं बाबा अशी अशी बॅग मला भेटली आहे, त्या लोकांचा असा असा कॉल पण झाला आहे आणि थोड्या वेळानंतर येणार आहेत ते. मग सगळेजण थांबून राहिलो होतं आणि त्याला सगळ्यांनी पहिल्यांदा आम्ही पोपट मावाला आम्ही शाबासकी दिली सर्वांनी. आम्ही लहान आहोत पण तरी पण बाबा ही करणं एवढंही सोपं नाही. प्रामाणिकपणा एवढा सोपा नाही, कोणीही नाही करू शकत त्या गोष्टी. काय जवळजवळ 1.5-2 लाखाचं त्या कमीत कमी त्यांचं त्यात ऐवज होता आणि तो मागं देणं एवढंही सोपं नाही, कोणालाही शक्य नाही. ते कुणीतरी लंपास केलं असतं, काय फोन स्विच ऑफ करून टाकला असता, त्याचे ट्रॅकर बिकर तोडणं, खूप गोष्टी आहेत. ते देऊ शकत नव्हतं. पण त्याचा मोठेपणा, प्रामाणिकपणा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. नक्कीच. आपण एक सांगूया, खरं तर 2 दिवसापूर्वी एक घटना इथं घडली. ह्याच परिसरामध्ये गोळीबार झाला. एक निगेटिव्ह गोष्ट जात असताना दुसरी एक पॉझिटिव्ह गोष्ट घडते आणि ती महाराजांच्या जन्मभूमीत आणि ज्या ठिकाणी जे कला केंद्र चालवतं त्याच्या आसपासच ही घटना घडली. अण्णा तुमच्याशी पण बोलायचं. खरं तर त्याचे मीडिएटर तुम्ही आहात. थोडं इकडे म्हणजे तुम्ही ही गोष्ट मला सांगितली, तुम्हाला पण पहिल्यांदा काय भावना होती नेमकी? मी जेव्हा मला ही गोष्ट यांच्याकडनं समजली तेव्हा मी प्रथमतः माझ्या मनामध्ये एक आलं का अजूनही माणुसकी जिवंत आहे, म्हणूनच अशा पद्धतीने आजचं हे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं
मन भरून आलं. कारण का एवढा मोठा ऐवज, तो महागडा मोबाईल किंबहुना त्यामध्ये जी काही कॅश होती, सर्व काही त्यांनी इथंभूत आपल्याला सापडल्यानंतर गावकऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि सगळं व्यवस्थितरित्या समोरच्या ज्यांचं जे काही ऐवज होता त्यांची वाट बघत ते या ठिकाणी थांबून राहिले. आज तर खरं तर सुट्टीचा दिवस आहे, एकादशी, कुणालाही इथं थांबायला वेळ नव्हता. फक्त आणि फक्त केवळ जळगाववरनं ते पाहुणे येत आहेत म्हणून त्यांचं जे काही मौल्यवान वस्तू आहे त्यांना त्या परत करायच्या आहे या अपेक्षेने हे सगळेजण या ठिकाणी त्यांची वाट बघत होते आणि खरोखरच खूप छान वाटलं त्यांचं. नक्कीच हे थांबूया आपण. पण जसं मी सांगितलं का 2 गोष्टी आहेत, एक की बदनामी झाली आणि एक मात्र पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि या कोण आहेत का महाराष्ट्राला मला सांगायचं, या कोण आहेत? LS मराठी नावाचं जे एक चॅनल सध्या आपण पाहतोय सगळेजण, त्या चॅनलच्या त्या ओनर आहेत, संपादक आहेत, मालक आहेत. आणि त्यांची स्वतःची ही बातमी खरं तर माझ्यासारख्या एका रिपोर्टरला दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. थेट मला त्यांचे मिस्टरसुद्धा सोबत आहेत. ही गोष्ट का सांगतोय? एक पॉझिटिव्ह पत्रकारितेचा आणि एक दिलदार मनाचा पोपट मामांचा आणि आशाताईंचा एक वेगळा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळतो. धन्यवाद.